मोरया 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 वेल आता गणपती आहे आणि गणपतीसाठी तुम्ही इथे आलात तर गणपतीचं जे एकंदर स्वरूप झालेलं आहे म्हणजे एक सर्वांना सामावून घेणारा सण असावा पण त्याची जी मंडप वृत्ती जी आलेली आहे तर त्याबद्दल एकंदरीत काय सांगाल? नाही, मला तर फार हसायला येतं जेव्हा गणपतीमध्ये स्पर्धा लागते ना, तेव्हा मला असं वाटतं की जसे आपल्याकडे उत्तम गायक निवडण्यासाठी जशी स्पर्धा असते तसं आता उत्तम गणपती निवडण्यासाठी स्पर्धा झालेली आहे. म्हणजे ज्याच्याकडे सगळ्यात मोठी मूर्ती आहे, ज्याच्याकडे खूप पैसा आहे, तो गणपती सगळ्यात मोठा. तर हे काय आहे म्हणजे कशासाठी? अरे गणपती देव आहे, तो मूर्ती छोटी जरी असते तरी त्याने काय फरक पडतो आहे? ताकद प्रत्येक ईश्वरामध्ये असते आणि ती ताकद ईश्वराची ती आपल्यात पण असते आणि ती अनेक वेळा आपल्या अनेक महापुरुषांनी सिद्ध करून दाखवले. तर हे फारच नवीन आहे. म्हणजे हे कदाचित लोकमान्यांना अपेक्षित नसेल की अशी गणपतींमध्ये स्पर्धा व्हावी. त्यांना असं अपेक्षित असेल की स्पर्धा आपल्या कर्तृत्वाची व्हावी. आपण जास्तीत जास्त आपल्या स्वतःच्याच गेल्या कामापेक्षा आत्ताचं काम जास्त चांगलं करावं. जर आपण म्हणतो की कॉम्पिटिशन ही कायम स्वतःची असावी, इतरांची नसावी. एक विचार होता की त्या पारतंत्र्याच्या काळात लोकांना एकत्र यायला काही साधन नव्हतं. गुलामगिरी होती, ब्रिटिश पोलिसांचा अन्याय होता. तर ह्या काळात कशा पद्धतीने आपण एकत्र येऊ शकू? तर धार्मिक उत्सवाला ब्रिटिश पोलीस आडकाठी करणार नाहीत हे डोक्यात ठेवून त्यांनी गणेशोत्सवाची निर्मिती केली. हे डोक्यात ठेवून त्यांनी शिवजयंतीची उत्सव सुरू केला. कारण समाजाला कायम जसं आपण म्हणतो की आजही आपण मोठे झाल्यानंतर सुद्धा आपण बॅटमॅन चित्रपट बघतो, स्पायडरमॅन बघतो, सुपरमॅन बघतो. का बघतो? तर एक हिरो इमेज बघायला आपल्याला कायम आवडते. आपल्याला असं वाटतं की चला मी जे करू शकत नाही ते तो करतो आणि ते बघायला आपल्याला खूप आवडतं. तर आपल्यातला सगळ्यात मोठा हिरो कोण आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज. कारण त्यांनी जे अशक्य आहे ते स्वतःच्या जन्मात शक्य करून दाखवणारा मराठी मातीतला एकमेव माणूस, एकमेव सत्पुरुष असं आपण त्याला म्हणूया. जे स्वप्न बघितलं स्वराज्याचं ते स्वतःच्याच कारकिर्दीत त्यांनी पूर्ण करून दाखवलं. तर इतकी अवघड गोष्ट साध्य करणारा माणूस जर तुमच्या मराठीतला आहे तर त्याच्या नावाने उत्सव सुरू करून तुम्ही त्याच्यापासून प्रेरणा घ्या, स्फूर्ती घ्या. याच्यासाठी शिवजयंती उत्सव. गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकांमध्ये असलेले सुप्त गुण बाहेर येतील, एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान होईल, माणसं एकत्र येतील. याच्यासाठी गणेशोत्सव. हा गणेशोत्सव अशासाठी नव्हता की डीजेंच्या तालावर मुलांनी नाचावं किंवा रात्रभर दारू पिऊन धिंगाणा घालावा किंवा पोलिसांची 10 नंतर वाजवणार नाही म्हणून कोर्टाने नियम घालावेत. तर हे स्वरूप नाही आहे गणेशोत्सवाचं. मला असं वाटतं जे स्वरूप आहे ते म्हणजे हे तर होतच असतं की सतत चांगल्या गोष्टीतनं आपण वाईट गोष्टींची निर्मिती होत असते आणि पुन्हा एकदा त्या वाईट गोष्टींमधून पुन्हा चांगली गोष्ट येत असते. सो सर्कल कुठे ना कुठेतरी कंप्लीट होतं. तर मला असं वाटतं की त्या सगळ्या बजबजपुरीचाही आता काळ होत आला आहे आणि कदाचित पुढच्या 1-2 वर्षानंतर किंवा कदाचित येणाऱ्या काही काळात पुन्हा एकदा जसा अपेक्षित गणेशोत्सव होता तसाच गणेशोत्सव पुन्हा एकदा होईल अशी आशा वाटते. कारण आशेवर आपण सगळेजण जगत असतो. त्यामुळे गणेशोत्सवावरती माझी कधीच टीका नाही. कारण हा उत्सव आहे आणि उत्सवात सगळ्यांनी जसं आपण म्हणतो की भारत हा उत्सवप्रिय देश आहे आणि प्रत्येक भारतातला उत्सव हा लोकांनी एकत्र येऊनच साजरा करण्याचा आहे. मी माझा उत्सव करतो असा कुठलाच उत्सव आपल्या सणांमध्ये नाही आहे. सो एकत्र येऊन साजरा करणारा प्रत्येक उत्सव आहे. तो तिथे एकत्र येणं आवश्यक आहे. तिथे सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे आणि एकत्र येऊनच त्या उत्सवाचा आनंद घेतला पाहिजे. त्यामुळे तो आनंद आता आहे की नाही मला माहीत नाही. तो नक्कीच मिसिंग आहे कुठेतरी. कारण समाजातला प्रत्येक घटक इतका आनंदी नाही आता या सगळ्या गोष्टींसाठी. पण येणाऱ्या काळामध्ये पुन्हा तो आनंद ह्याच उत्सवातनं लोकांना मिळणार आहे याची मला खात्री आहे. नक्कीच. थँक्यू सो मच. फार छान इनिशिएटिव्ह होतं आणि दोघांनी फार छान सांगितलं. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन फैजानसोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.